नमस्कार मंडळी, जर तुम्ही महाराष्ट्रातले रहिवासी असाल आणि एसटी बसने प्रवास करत असाल, विशेष करून ज्येष्ठ नागरिक असाल, महिला असाल किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल, तर आजची ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण अवघ्या काही दिवसात एसटी प्रवासाचा नियम बदलणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात कार्ड कसं काढायचं ते देखील सांगणार आहे. तर मंडळी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच एसटी महामंडळाने निर्णय घेतला आहे की प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता NCMC कार्ड म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य केलं जाणार आहे. हे तुम्ही कुठे ना कुठे ऐकलं देखील असेल. सुरुवातीला ही सक्ती 1 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार होती, पण अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी अर्ज करूनही त्यांना अजून कार्ड मिळालेलं नव्हतं. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि ती टाळता यावी, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाला मुदतवाढ दिली होती. आता ही सक्ती 1 सप्टेंबर 2026 पासून लागू करण्यात येणार आहे. म्हणजे अवघे काहीच दिवस उरलेले आहेत. आता नेमकं काय करायचं हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, कारण याबाबत सोशल मीडियावर संभ्रम पसरवला जात आहे. हा नियम सरसकट सगळ्या प्रवाशांना लागू होत नाही. जर तुम्ही पूर्ण तिकीट काढून प्रवास करत असाल तर तुम्हाला NCMC कार्डची काहीच गरज नाही. तुमचा प्रवास पूर्वीसारखाच सुरू राहील. हा नियम प्रामुख्याने त्या प्रवाशांसाठी आहे जे शासकीय सवलतीचा लाभ घेतात, म्हणजे ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला, त्याचबरोबर विद्यार्थी, दिव्यांग, मान्यताप्राप्त पत्रकार यासारख्या इतर अनेक नागरिकांना जे सवलत घेतात त्यांच्यासाठी हे कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. या सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर 1 सप्टेंबर पासून NCMC कार्ड दाखवावं लागणार आहे. म्हणजेच हे कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. कार्ड नसेल तर सवलत मिळणार नाही आणि पूर्ण तिकिटाचे पैसे भरावे लागतील. हे कार्ड का काढलं जातंय? शासनाचा हेतू हा आहे प्रवासी सेवांमध्ये पारदर्शकता आणणे आणि डिजिटल व्यवहारांना चालना देणे. सध्या अनेक ठिकाणी सवलतीच्या नावाखाली गैरवापर होत आहे असे दिसून येत आहे. अशा तक्रारी होत आहेत. त्यामुळे प्रत्येक पात्र प्रवाशाची डिजिटल नोंद असणार आहे. हे कार्ड आणलं जातंय. त्याचबरोबर राज्यभरात यासाठी 4000हून अधिक वितरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत, जेणेकरून ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना कार्ड मिळवणं सोपं जावं. कार्ड कसं काढायचं? ज्यांनी कार्ड काढलेलं नाही, म्हणजे अजून कार्ड काढून घेतलं नाही, त्यांनी खालील पद्धत फॉलो करा. जवळच्या एसटी डेपोवर जावा. त्या ठिकाणी आधार कार्ड, आवश्यक ते वयाचं किंवा योजनेचा पुरावा घेऊन जा, म्हणजेच आधार कार्ड, मोबाईल नंबर. आणि त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुमचं हे कार्ड 5 मिनिटांमध्ये अप्रूव्ह होणार आहे. तर मंडळी, थोडक्यात सांगायचं झालं तर जर तुम्ही किंवा तुमच्या घरातले ज्येष्ठ नागरिक, महिला, सवलत घेणारे प्रवासी 1 सप्टेंबर 2026च्या आधी त्यांनी जर NCMC कार्ड काढून घेतलं नाही तर त्यांना सवलत मिळणार नाही. ही महत्त्वाची माहिती तुमच्या नातेवाईकांना, शेजाऱ्यांना व्हॉट्सअप ग्रुपवर, फेसबुक ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचीही गैरसोय होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. धन्यवाद मंडळी. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.